स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57. आंधळीत नवीन घरात धाडसी घरफोडी, 2 लाखांचे दागिने लंपास, चोरट्यांची हत्यारांची बॅग घटनास्थळी जप्त. पलूस तालुक्यातील आंधळी हद्दीतील गुरव वस्ती येथे एका धाडसी घरफोडीची घटना समोर आली आहे. वाझर रस्त्यालगत राहणारे चिकन व्यावसायिक जावेद अमीन मुल्ला वय 37 यांच्या नव्याने बांधलेल्या RCC घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून चोरटे पळून जाताना त्यांची हत्यारांची बॅग घटनास्थळीच विसरल्याने पोलिसांच्या हाती तपासाचा महत्त्वाचा धागा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी दिनांक 2 जुलै रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत घडली. चोरट्यांनी मुल्ला यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप उघडून त्यात ठेवलेले 13 ग्रॅम वजनाचा सुमारे 1,40,000 रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस आणि 6 ग्रॅम वजनाचे 60,000 रुपये किमतीचे सोन्याचे घंटण असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरी केल्यानंतर चोरटा जिन्याच्या साह्याने टेरेसवर गेला आणि तिथून खिडकीच्या आधाराने खाली उतरून पसार झाला. मात्र घाई गडबडीत पळून जाताना चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली काळ्या रंगाची हत्यारांची बॅग घराजवळील झाडाखालीच टाकून दिली. या बॅगेत लोखंडी हातकटर, इलेक्ट्रिक ग्राइंडर, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, वायरची 2 बंडले, दुधारी चाकू आणि चोरी झालेल्या घरातील नवीन मोबाईलचा रिकामा बॉक्स मिळून आला आहे. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केलं आहे. या गुन्ह्यात 3 अज्ञात चोरट्यांचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय आहे. चोरी होत असताना घराजवळील झाडाखाली एका HF डिलक्स मोटरसायकलवर एक संशयित मोबाईलवर बोलत थांबला होता. घरमालक येत असल्याची चाहूल लागताच तो तातडीने तेथून पसार झाल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शुक्रवारी सकाळी फॉरेन्सिक पथकाने ही घटनास्थळाची वैज्ञानिक पद्धतीने पाहणी करून कपाट, दरवाजा व जिन्यावरून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत. या प्रकरणी घरमालक जावेद अमीन मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून पलूस पोलीस ठाण्यात 3 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यादव या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी कसून मोहीम हाती घेतली आहे.